वार्तांकन रोखठोक बातमी। जळण आणण्यासाठी गेलेल्या आई, एक मुलगा व मुलीची तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला। ही घटना खडकी साठवण तलाव इथं शुक्रवारी सायंकाळी घडली। यातील आईचा मृतदेह शुक्रवारी रात्री 10 वाजता तर एक मुलगा व एका मुलीचा मृतदेह शनिवार दिनांक 25 रोजी सकाळी सापडला। वैशाली अनिल घोडके वय वर्ष 35, श्रेया अनिल घोडके वय वर्ष 12 व सोहम अनिल घोडके वय वर्ष 10 हे स्वयंपाकासाठी जळण आणण्याकरता खडकी येथील तलावाच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी गेले होते, परंतु ते परत आले नाहीत। मजुरीनं काम करणारे अनिल घोडके हे बाग छाटणीचे काम करून घरी आल्यानंतर पाहिले असता पत्नी 2 मुलं दिसली नाहीत। त्यामुळे शेजाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी जळण आणण्यास गेल्याचं सांगितले। त्यावेळी तलावात परिसरात शोध घेतला असता बादल्या व इतर साहित्य तलावाशेजारी आढळून आले। हे तिघे तलावात बुडाल्याचा संशय व्यक्त झाल्यानं रात्री मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला, परंतु 2 मुले आणि पत्नी दिसून आली नाही। रात्री 10च्या दरम्यान वैशाली यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत वर आला। दरम्यान पंढरपूरच्या रेस्क्यू टीमनं 2 मुलांचे मृतदेह शनिवारी बाहेर काढले। रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आईसह 2 लेकरांच्या मृतदेहाच्या शोधासाठी खडकी परिसरातील नागरिक दिवसभर तलाव परिसरात ठाण मांडून होते। घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर यांच्यासह कृषी व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते। तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय असताना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।